तर नमस्कार, तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते अशा रेसिपीमध्ये. तर व्हिडिओला स्किप नका करू, पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल मी काय बनवलेलं आहे. आणि चला मी आत्ताच सांगते मी काय बनवलेलं आहे. तर ही मी बनवलेली आहे कारल्याची चटणी. जर ज्याला कारल्याची भाजी वगैरे आवडत नाही, जास्त कडू लागते, तर त्यांनी ही अशी कारल्याची चटणी बनवली ना, तर खूप छान लागते ही भाकरीबरोबर आणि ही जास्त दिवस टिकते पण. त्याच्यामुळे ही चटणी बनवून एकदा नक्की ट्राय करा. तर आता आपण ह्याचे साहित्य काय काय घेतले ते पाहूया. तर हे मी अर्धा किलो कारली घेतलेले आहेत मीडियम साईजचे. हे स्वच्छ धुवून पुसून आपण ह्याला असे गोल गोल असे बघा चकत्या अशा कापून घेतलेल्या आहेत. या आपण चकत्या अशा थोड्याशा पातळ आणि कापून घेतलेल्या आहेत. आता एका कढईमध्ये तेल गरम करून आपल्याला या सगळ्या ज्या आपण गोल गोल चकत्या कापून घेतलेल्या कारल्याच्या त्या आपण फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर त्या अशा फ्राय करायच्या की आपल्याला या करपवायच्या नाही आहेत किंवा क्रिस्पी पण नाही करायच्या, थोड्याशा अशा सॉफ्टच ठेवायच्या आहेत. तर बघा आपण मस्त असं फ्राय करून घेऊया. तर बघा इतपत आपण हे असं फ्राय करून घेतलेलं आहे. बघा जास्त करपवलं पण नाही आणि असं क्रिस्पी पण नाही केलेलं आहे, थोडं सॉफ्ट ठेवलेलं आहे. आता हे सगळं आपण काढून घेऊया एका चाळणीमध्ये. तर एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं हे कारण जे एक्स्ट्राचं जे तेल असतं ते सगळं निघून जातं, किंवा तुम्ही टिश्यू पेपरवर ठेवलं तरी चालेल. तर आता आपण हे सगळं काढून घेऊया, तेलातून फ्राय करून घेऊया आणि ह्याला थंड करून घेऊया. आणि आता थंड झाल्यानंतर माझ्याकडे हे ना चॉपिंगचं हे आहे बघा मशीन, म्हणजे ह्याच्यामध्ये कांदा वगैरे आपण कापतो ना ते आहे. तर ह्याच्यामध्ये आपण कारलं पण असं कापून घेऊया, जे आपण फ्राय करून घेतलेलं ना ते. जास्त एकदम असं मॅश नाही करायचं, थोडेसे असे तुकडे तुकडे झाले पाहिजे असं इतपत आपण हे कापून घेऊया ह्याला कारल्याला. मिक्सरला जर केलं ना तर पूर्ण त्याची पेस्ट होऊन जाईल. त्याच्यामुळे मग आपण ह्याच्यामध्ये असं हे करून घेतलं आहे. आता ह्याच्यासाठी मी 4 कांदे घेतलेले मीडियम साईजचे, आणि हे लसूण आणि मिरचीचा ठेचा आहे मिक्सरमध्येच केलेला, कढीपत्ता आणि शेंगदाण्याचं कूट. आता त्याच कढईमध्ये तेल थोडंसं घेऊन आपण फोडणी देणार आहोत. तर राई आणि जिऱ्याची आपण फोडणी देणार आहोत. तर मी 1.5 चमचा राई टाकली आहे आणि 1.5 चमचा मी जिरं टाकलेलं आहे. आता हे चांगलं तडतडलं की लगेच आपण जी पेस्ट केलेली किंवा आपण ठेचा केलेला ना मिरची आणि लसणाचा, तो आपण टाकणार आहोत. भरपूर असं मिरची आणि लसूण वापरा, म्हणजे खूप छान लागते ही चटणी कारल्याची. तर हे छान असं आपण तेलामध्ये परतवून घेणार आहोत. हे लसूण आणि मिरची परतून झाली की लगेच मग आपण त्याच्यामध्ये हा कढीपत्ता टाकणार आहोत. तुम्ही कढीपत्ता आधी टाकला तरी चालेल, माझ्या लक्षातच नाही आलं कढीपत्ता आधी टाकायचा. तर आता हे जे सगळं झालेलं आहे बघा परतवून, आता आपण जे कांदे घेतलेले मीडियम साईजचे बघा, असे मी जास्त बारीक न कापता थोडेसे जाडच ठेवलेले आहेत, म्हणजे चटणीमध्ये छान लागतो कांदा. तर बघा कांदा आपल्याला छान असं परतवून घ्यायचा आहे मस्तपैकी. चांगला ह्याला गुलाबी रंग येईपर्यंत आपण हा कांदा चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतवून घेऊया. आता कांदा चांगला परतवलेला आहे. आता जे आपण कारलं जे कापून घेतलेलं ते आपण ह्याच्यामध्ये टाकून सगळं टाकून आता ह्याला परतवायचं आहे चांगलं. कधीतरी ही वेगळी पद्धत करून बघा एकदा चटणीची, म्हणजे कारल्याची भाजी कोणाकोणाला आवडत नाही, तर ह्या प्रकारे जर आपण चटणी बनवली ना तर खूप छान लागते, प्रवासातही घेऊन जाऊ शकतो आपण. तर बघा चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. मीठ थोडंसं जास्त वापरा, म्हणजे जर तुम्हाला असं कडवटपणा लागला तर मग मिठाने बॅलन्सपणा येतो चटणीला. तर बघा आपण मस्त हे दोन्ही पदार्थ मिक्स करून घेऊया, छान तेलामध्ये परतवून घेऊया. आता हे जे परतवून झाल्यानंतर मी ना ह्याच्यामध्ये थोडंसं किंचित हळद आणि 1 चमचा मी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे. आपण ह्याच्यामध्ये भरपूर अशा मिरच्याही वापरलेल्या आहेत, त्याच्यामुळे लाल तिखट हे बेताचंच वापरा. तर आता हे सगळं आपण मसाले पण ह्याच्यामध्ये छान असे परतवून घेऊया या चटणीमध्ये. तुम्हाला जर मसाला नसेल टाकायचा, जर रंगासाठी लाल तिखट टाकायचं असेल तर नुसतं मिरचीची पावडर असते ती टाकली तरी चालेल. आणि हे शेंगदाण्याचं कूट आहे, हे मी थोडंसं ओबडधोबड जाडसर असं कुटून घेतलेलं. तर शेंगदाण्याचं कूटही आपण टाकलेलं आहे. शेंगदाण्याचं कूट एकदम बारीक पावडर न करता असं जाडसर केलं ना, जेव्हा आपण चटणी खातो त्यावेळेला शेंगदाण्याची टेस्ट खूप छान लागते या चटणीमध्ये. तर बघा मस्त सगळं मिक्स झालेलं आहे आणि आपली चटणी तयार झालेली आहे. आता आपण छान अशी कोथिंबीर टाकून मस्त अशी सजवूया आणि एका डब्यामध्ये टिफिनमध्ये भरून हे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि रोज असे खाऊ शकता. तर बघा आपली चटणी छान अशी तयार झालेली आहे.
आणि आपण एका डिशमध्ये सर्व करून दाखवत आहे। तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या रेसिपी कशा वाटतात ते पण सांगायला विसरू नका आणि जी राईट साईडला बेलला आयकॉन असेल ना ती प्रेस करा, म्हणजे जेव्हा जेव्हा माझे व्हिडिओ येतील त्या वेळेला तुम्हाला नोटिफिकेशन येईल। तर आता आपण सगळ्यांची रजा घेऊया। तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।